मित्रो, आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवर ज्या गोष्टी पाहिल्यात किंवा जी ऐतिहासिक घटना, ते मंदिरं, एखादी घटना, एखादा प्रसंग, ऐतिहासिक एखादं ठिकाण, एखादी वस्तू याच बाबतीत पाहिलं. परंतु काय तुमचा या गोष्टीवर विश्वास बसेल की एखाद्या झाडाला देखील असा समृद्ध इतिहास आहे म्हणून? आमच्या आजोबाला 100 वर्ष जगलेले आजोबा होते. ते सुद्धा सांगत की बा हे आमच्या आजोबाच्या म्हणजे सांगत होते की आहे म्हणून. आणि तो तब्बल 100-200 वर्षांचा नाही, तर स्थानिक नागरिक असं सांगतात की तो किमान 800 ते 1000 वर्षांचा आहे. तो किती वर्षांचा आहे हे महत्वाचं नाही, परंतु त्या झाडाविषयी आख्यायिका असतील किंवा त्या झाडाविषयी असलेली श्रद्धा असेल किंवा त्या झाडाविषयी असलेलं एक आत्मिक प्रेम असेल, हे पिढी दर पिढी चालत आलेलं आहे. आणि हो, हे अतिशय महत्वाचं शेकडो वर्षाचा समृद्ध इतिहास सांगणारं झाड आजही आहे. कुठे आहे हे झाड? तर हे झाड आहे अकोला जिल्ह्यातील पातूर या शहरात. आणि पातूर मधीलही बागायत पातूर या क्षेत्रातील 44-2 या शेत सर्वे नंबर. हा शेत सर्वे नंबर श्री सुभाष पाटील, संजू पाटील यांच्या मालकीचा आहे. आणि इथे हे झाड आहे. या झाडाला गोरख चिंच असं म्हणतात. आणि असंही सांगितलं जातं की नाथ परंपरेतील गोरखनाथ हे काही काळ इथे वास्तव्याला होते. आजही नाथ संप्रदायातील लोक इथे येतात, पूजा करतात, गाणी गातात आणि झाडाला आलिंगन देऊन चक्क रडतात देखील. चला तर बघूया पातूर मधील टाकय पांदन. आपण सध्या जे जात आहोत ते टाकय पांदन या रस्त्याने जात आहोत. त्या रस्त्याच्या दुतर्फा ही टायकडची झुडपं होती. त्या झुडपांवरून लिहिलं टाकय पांदन. टाकय हा शब्द वर्णविपर्यात झाला आणि त्याचा टाकय पांदन असा शब्द झाला. आजही ही टाकय पांदनच म्हणून ओळखले जाते. या भागात असलेली ही गोरख चिंच. वेलकम टू शेष विशेष, रिफ्रेश विथ निलेश. मित्रो, काय गंमत असते. आम्ही आता चाललो होतो. हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे काय आहे माहितीये? तर हे आहे साप इथून गेलाय, हे त्याचं निशाण आहे. आणि जवळपास सांगतात असं की 9 ते 9.5 फूट लांबीचा हा साप आहे. धामण जातीचा असावा. आणि असे 2 आहेत या रस्त्याने जा. आणि हे बघा, हा दुसरा साप जो आहे ना, तो हा इथून गेलेला आहे. याला आता फुलं येतील पानं आल्यानंतर. फुलं खूप छान दिसत त्याचे. साधारणतः कोणत्या महिन्यात येतात फुले? आता एप्रिल महिना. एप्रिल महिना. मित्र, माझ्या मागे हा जो भला मोठा वृक्ष तुम्ही पाहतात, हा जिल्ह्यात हे झाड दुसरं नाही आहे. हे वन अँड ओनली आहे. आणि यालाच गोरख चिंच असं म्हणतात. गोरख हे गोरक्षनाथाचं नाव आणि चिंच या झाडाचं नाव. साधारणतः आपली जशी चिंच जी म्हटल्याबरोबर आपल्याला डोळ्यासमोर जे झाड येतं, तसं हे झाड नाही. आणि अशा प्रकारचं यापेक्षा छोटं झाड जे आहे, हे झाड गिरनार मध्ये आहे असं इथले स्थानिक सांगतात. आणि हे झाड तुम्हाला दिसलं का कुठे? नाही ना, कुठंच नाही अशा हे प्रकारचं झाड. फक्त कर्नाटक मध्ये एकाच ठिकाणी आहे. याने गिरनार गिरनारमध्ये आहे. गिरनार. गिरनार कुठे आहे? गुजरात गुजरात. गुजरात मध्ये आहे का? पण ते यापेक्षा लहान आहे. ते कर्नाटक मध्ये आहे ना. तो साधू होता का नाही, आपल्या सुखबाजू बासरी वाजवत जाय, काही दिवस खडके झाडा राहिला, तो कन्नडी भाषेत जाय झाले. तो म्हणे कर्नाटक मध्ये कर्नाटकचे लोक इथे पाहायला आलते. झाड किती वर्ष जुनं आहे याचा काही अंदाज नाही. 1200 वर्ष, 800 वर्ष असे फक्त अंदाज सांगितले जातात. जवळपास आता तुम्ही सांगून राहिले 800 ते 1000 वर्ष जुनं आहे. 700-800 धरल्याच्या त्याही आधी असेल, कारण एवढं खोड व्हायला काही कमी कालावधी लागत नाही. प्रत्यक्षदर्शी असे सांगतात की 100 वर्ष जे लोक जगले पातूरमध्ये, ते सांगतात की आमच्या आजोबा पणजोबा देखील सांगत होते की जे 100-125 वर्ष जगले होते, त्यांच्याही पूर्वीपासून हे झाड आहे. म्हणजे आता आमच्या आजोबाला 100 वर्ष जगलेले आजोबा होते. ते सुद्धा सांगत की बा हे आमच्या आजोबाच्या म्हणजे सांगत होते की आहे म्हणून बाजून. आता विस्तार पाहिला तर आपण लावू शकतो, पण ठोस काही सांगू शकतो. इथे बाजूला आपण पाहतोय, इथे पूजा केली जाते, दिवा लावला जातो. आणि नाथ संप्रदायातले लोक जे आहेत ते इथे येतात, गीत गातात. एक साधारण एक सुरी पेटी हे नाथ संप्रदायातले लोक वाजून आपलं गीत गात असतात. तर इथे येऊन ते पूजा अर्चा करतात, गीत गातात. आणि इतकंच नाही, तर या झाडाला आलिंगन देऊन ते रडतात देखील. याच्या मागची काय भूमिका आहे, काय इतिहास आहे, हा असा ठोस अनेक लोकांशी आम्ही संपर्क साधला, फोनवर चर्चा केली. इव्हन नाथ संप्रदायाचे लोक जे आहेत त्यांच्याशी देखील संपर्क साधला, परंतु आम्हाला अशी ठोस माहिती सांगितली नाही. तर मी पातूरले बी माझ्या मित्र शिक्षक 1-2 त्याला बी कल्पना दिली. म्हटलं का असं चिंच आहे तर एक मला माहित नाही म्हणजे गोष्ट. हा, ती जुनी चिंच आहे, ते ऐकलं आहे. आणि एवढं त्याच्याबद्दल ते आख्यायिका वगैरे ऐकली नाही. बरं ठीक आहे, त्यासाठीच फोन केला होता.
परंतु ज्यांचं हे शेत आहे आजूबाजूला ते प्रवीण भाऊ निलखन असं सांगतात की त्यांच्या पोथीत या झाडाचा आणि या स्थळाचा जो आहे तो उल्लेख येतो. आणि तर आपण झाड बघूया काय आहे, झाडाच्या भोवती फिरूया आणि या झाडाला जर आपण एक दोर बांधला पाणी काढायचा तर तो संपूर्ण झाडाचा जेव्हा आपण याला घेर त्या दोराचा जर मोजला तर तो जवळपास 50 ते 55 फुटाचा दोर लागेल. एवढा मोठा झाडाचा घेर आहे. शिवाय याला 1, 2, 3 हा इथल्या भागातली आपण डाळी जे आहे ते पाहतोय की आता इथे इथला विस्तार जो आहे तो कुठून पडलाय आणि हा 5वा. अशा आपल्या हाताचे जे 5 बोट आहेत तसा हा 5 टांगांचा डाळ्यांचा इथे विस्तार होता, त्याची एक आता घडून पडली. आणि विशेष हे आहे या झाडाचं की याची डांग तुटून पडल्यानंतर ती कुठल्याच उपयोगाची राहत नाही. त्याचं इंधनही होत नाही, ती कुजते. ती अगदी शेणखताचा जसा चुरा आपल्या हातावर होतो तशा प्रकारचं ते होते. हा बा याचं या लाकडाचं वैशिष्ट्य आहे बा, असं हे सोडून जाते, एकदम कुजून जाते डांग. अच्छा हे एकदमच आहे. हा एकदम भुगा होऊन जाते त्याचा, काहीच नाही म्हणजे इंधनाच्या काहीच कामाचं नाही, असं म्हणजे कोणत्याच कामाचा नाही. काहीच नाही, बिलकुल चुरा होऊन जाते त्याचा ऑटोमॅटिकच. पूर्ण बुगदा होऊन गेला त्याचा आता. हे म्हणजे डांग जरी खाली पडली याची हा तरी याचा त्याचा भुसा होऊन जाते पूर्ण शेण शेणा. जसं कुजते हा तसं होऊन जाते तसं कुजते. आणि अतिशय ते जमिनीत सुपीकता वाढवण्याचं ते काम असतं. तेव्हा याची जी पाळंमुळं आहेत ती या झाडापासून चारही दिशांनी 50 ते 55 फुटांपर्यंत दूर शेत नांगरताना सापडतात. पण त्याच्यापासून कुठलंच नुकसान आजपर्यंत झाल्याचं इथले स्थानिक जे शेतकरी आहेत ते आपल्याला सांगत नाहीत की या झाडापासून मला अमुक एक नुकसान झालं. आपण आणखी याविषयी माहिती जाणून घेऊया. आधी आपण झाडाचे काही सिनेमॅटिक जे आहे ते अनुभवूया. गाडी होती त्याची 4 व्हीलर. ते नाथ लोक येतात. ना गुजरात मध्ये जास्त आहे गिरनार. नाथाच्या मार्गातले जे लोक आहेत हा. ते इथे दर हप्ते येतात. 15 दिवस, महिन्यात 2 महिन्यात चक्कर मारतात. गिरनार मध्ये देवीच्या मंदिराच्या इथे बाजूलाच येतात, आहे दर्शन घेतात. हो, याच्या शेतात त्या साड्या जेवण केलं त्यानं यावेळेस. आणि ते याला म्हणतात ते नाही, ते भगव्या कपड्यावाले हा. लोक लढतात हा. झाडाला धरून. ते भगव्या कपड्यावाले एकदा पाहिले होते, पण लुंग्या नेसतात हा. भगवे कपडे. ते येतात. दुपट्टे. ते एक सुरीपेटी असते त्याच्यावर ते का नाही ते एक सुरीपेटी वाजून नाही. गाणे म्हणतात. नाही, ते गावात हे मागणारे नाही ते हा. हे समजा जे पंथाने मानणारे आहेत, जसं आता बाबा मानभाव पंथ झाला, राधा स्वामी झाला, पातूर मध्ये काय चक्रधर स्वामी हा. तिथे येऊन गेले. हा. ते महानुभाव पंथवाले तिथे जातात, सगळे भारतभरातले जे जातात इथून ते हा. तिथे येतातच. येतातच. तसे ते नाथ संप्रदायातले लोक हा. इथे येतात. बरं, याची आता समजा असं होईल कालांतर आणखी 50-100 वर्षानंतर की आता जसं तिकडून एक डांग पडली त्या हळूहळू आता नाही म्हटलं तरी झाडाली वय असेलच की नाही काही ना काही. हा. हे झाल्यानंतर याचं रोप किंवा याचं बी किंवा याचा नवा विस्तार काही काहीच नाही ना, कुठंच नाही ना. त्याला आमचा विचार तोच आहे बा, कुठेतरी याची डांग नाही गेल, कुठे काही होईल, पण काहीच नाही ना. त्याला फुल येते. फुल येते पण मग ते फळ फळ झाड नाही आपण येत. तोडला बी आता नाही येत. सीताफळीचं. हा. ते याला डीर निघतात. हो ना, बांड नवीन हा. एखादा काहीच आपण नाही, याला काहीच निघत नाही ना. अजिबात आपल्या भुईउंबराला जशी येतात. हा याला तसं काहीच नाही. ते बाकीच्या सर्व झाडं येत. म्हणजे एक उत्पत्ती म्हणून याच्यापासून काहीच नाही. याले त्याला असं एक हिरव्या कलरचं असं फळासारखं फळ येते. फुल येते. फळ म्हणजे अशी कळी येते, हा. त्या कळीतून फुल तयार होते. फुल मस्त असं लटकत राहते, पांढऱ्या कलरचं असं मस्त. त्यातून सेंट राहते, फुल दिसायला मस्त दिसते ते. आता झाड आहे म्हणजे याची काहीतरी एक तर डांग लागत असेल किंवा बी असेल, काही तर असेल नाही. आता ईश्वरी जन्माले काहीतरी कारण तर असेल. तर जन्माला आजपर्यंत इथून इतकं तर आमच्या तर नजरेत कुठे झालं नाही ना. आजूबाजूला जसं याचं काही कशाचं बी पडलं, आता सीताफळाचं बी पडलं, सीताफळ निघाल्या. निंबाचं बी पडलं तर निंबू पडलं तर लिंबाचे रोपं निघतात, गोड रोपाचे झाडाचे रोपं निंबू निघतात. याचं रोप कुठंच निघालं नाही ना. आणि विशेषतः त्याची एक आणखी आहे की बाबाची अशी डांग खाली पडल्यानंतर ते जखम माणसाची कशी भरून निघते, हं. तेव्हा ते तशी जखम भरून निघल्यासारखं आहे ते डांग. हिची डांग आता ही तुटलेली आहे. ही डांग जागा अजून प्लेन होऊन जाते. ही डांग जी तिथून पडली हा तुटून हा तर ते ते झाड पुन्हा ते जखम आपली जशी लेवल, हा तशी ते लेवल करून घेते. लेवल सप्तपर्णी सारखी म्हणजे पानं जे आहेत त्याचे ते तशातले नाही आहेत. आपल्या कापसा पराठीच्या याच्यासारखे 3 पानाचं हे दिसते, पण या झाडापासून अजून नुकसान नाही, नुकसान कधीच नाही. मोठ्या मोठ्या डांगा पडल्या तर म्हणजे कधी कोणाच्या अंगावर पडली नाही, कधी खांब्यावर पडली. इतके म्हणजे खांब्यावर असून ते सुद्धा एक प्रकारचं हे खाद्य आहे ते जनावर. खाद्य आहे. म्हणजे त्या आपल्या किडे किटकुलांचं खाद्य आहे.
पण वास्तविक पाहता हे शेतीच्या सुपीकतेसाठी पण सुपीकतेसाठी कामाचं कामाची आहे गोष्ट आहे. आणि ते नाथ लोक कोण्या महिन्यात येतात असं काही आहे का? नाही तसं काही नाही वर्षभरात नाही, वर्षभरात चालू राहतं. एक त्यांच्या त्या पोथीत काहीतरी वटवृक्ष म्हणून त्याचा उल्लेखनीय आहे, ते गौरक्षनाथचं एक झाड म्हणून. त्याच्या खाली गौरक्षनाथ म्हणजे ऋषीनं काहीतरी प्रार्थना केलेली आहे असं ते लोक सांगतात, त्यामुळे ते असं येतात. या झाडाबद्दल तुमच्याजवळ जर अधिक माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगा. शिवाय तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर शेअर देखील करा. आणि होय, बेल आयकॉन दाबून आपल्या चॅनलवर येणारे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला यायला पाहिजेत, यासाठी बेल आयकॉन देखील तुम्ही प्रेस करा. तुर्तास एवढंच. भेटू नव्या माहितीसह नवीन व्हिडिओ. धन्यवाद. असं आणखी या भागात दुसरं झाड आहे का? नाही जिल्ह्यातही नाही सापडणार तुम्हाला, म्हणजे अकोला जिल्ह्यात जिल्ह्यातही नाही. आता एक खूप मोठी गोष्ट आहे. हा